या मांबावाले लगाला फालतू बोलावलं का म्हणा आम्ही ना आल्याबरोबर दिलं त्यानं पैशाचं लावून 30 रुपये नाही लगा पैसे मायाबी नाही इथं घालायचा का आम्ही येऊन राहिलो जरा तेव्हा पगा पैसे घेऊन या नाही चालले लागा चुमुकले पैसे घेऊन मायाबी आता मालकाले पाहा लागेल 30 रुपये मागा लागेल त्याला मा पैसे तर खडकू नाही आता मालिक काही कुठे आहे ना कुठे नाही. अरे मालक मालक है का वो गाडी में है का बोला मालक. हाँ हाँ गाड़ी में हूँ ना मैं बोलना आलू का क्या हुआ हाँ कब करता गाड़ी खाली तेरे वो भाई कब आते हाँ कुछ मावस भैया क्या तो भैया तो क्या बोला कब आते वो. हाँ हाँ मालिक वो आ गए ना आ गए लेकिन उनको थोड़ा पैसों की प्रॉब्लम आ गई ऑटो वाले ने क्या ज्यादा पैसे ले लिए तो उनके पास वो 30 रुपए कम गिर रहे तो बोला 30 रुपए होना था 30 रुपए. हाँ मालिक 30 रुपए होना था बा. 30 रुपए नहीं रे आलू भैया 30 रुपए तो नहीं रे मेरे पास. हाँ 30 रुपए नहीं भाई मेरे पास सिर्फ 500 की नोट है. 500 के नीचे एक नोट भी नहीं है. 100 की नहीं 200 की नहीं कुछ भी नहीं सिर्फ 500 की नोट है मेरे पास. 500 की बाबा बाबा देखो ना मालिक देखो ना बोला 500 की चिल्लर मिलेंगी नहीं देखो ना 30 रुपए तुम ही ढूंढ लो ना तुम्हारे जेब में होंगे इधर उधर. हाँ चिल्लर चिल्लर दे दो. अरे नहीं ना आलू भैया मैं क्या झूठ बोलूंगा क्या तेरे को 30 रुपए के लिए झूठ बोलूंगा क्या. हाँ तू ही बता अभी. नहीं नहीं झूठ तो नहीं बोलेंगे तुम पर देखो ना 30 रुपए की बात है और 500 की नोट लेके जाके क्या क्या करूँ मैं तुम ही बताओ. 500 की इधर चिल्लर मिलते क्या खेड़े मेरे पहाड़े में चिल्लर मिलती नहीं अपनी इधर इधर 500 की चिल्लर नहीं मिलती और यहाँ पे कहाँ से मिलेंगी चिल्लर. हाँ इसलिए बोल रहा बा तुम ही देखो. मेरे पास 30 रुपए होते थे तो मैं तेरे को इतना बोलने नहीं देता था. 30 रुपए होना क्या ये ले बा. मैं 500 की भी दे रहा हूँ तेरे को 500 की लेके जा उनको क्या पैसे होना 30 रुपए होना 40 रुपए होना वो दे दे बाकी के पैसे तू रख ले. हाँ सामान कीमत अपने को लाना ही पड़ेगा ना खाने पीने का कुछ नहीं कुछ. हाँ ला ला लेकर लाना ही पड़ता तो तेरे पास रहने दे 10 बार तू मेरे को मांगेगा क्या. हाँ तेरे पास ही रहने देना पैसे 500 की ले और देखते बैठ के आए तो. जाऊ दे लोकाला मग माम भावाच्या ना पैशाची नोट भेटून राहील 30 रुपये देऊन देतो आणि बाकीचे पैसे आपले खिशात एकाला दाखवतो मालकाला डबल मग मी तवाच करतो. काही लागलं सामान घेऊन या लागा आणि बाकीचे पैसे आपल्या खिशात टाकून द्या लागन. बरं बरं हाँ ठीक है मालिक ठीक है दे दो मेरे पास वो कुछ सामान की मांग लगा तो ला लूंगा तुम्हारे को कुछ मांगता नहीं फिर मैं पैसे. हाँ ठीक है ना. हाँ वही बुरा ना मैं उनको क्या है 30 रुपए दे दे और बाकी के पैसे तेरे पास ही रख ले. कुछ सामान कीमत लाने का काम गिरा तो ला लेना क्या बोला. हाँ हाँ ठीक है मालिक ठीक है ठीक है. ते म्हणावल्या आलू पोंग्या मग किती डरचं वाटपू लागलो आता हेन मग आता हेन मग याचा पत्ता नाही दिसून राहिला याचा हे तिघ नाही येत तर निघाला का नाही निघाला अजून तर ऑटोला इलेगाला येले म्हणजे भरोसाही नाही आहे. नंतर तिकीटच्या वेळेस काटून घेऊन म्हटलं तर पैसे नाहीच म्हणते गडी आताच पाहिजे म्हणते. आपल्या वही पैसा कमी 50 रुपये देऊन राहिलो ना का 30 ठेवून राहिलो पण तर म्हणजे ऑटोला मानाले खाली नाही काय करावं काय नाही तर आता. म्हटलं माणसाले नाही का तुमच्यावाला कोणी उडाला काय त्याला मस्त जेवण खावण करू मस्त 1-2 झोपा घेऊन बोलावा इथं. आतापर्यंत मी बसतो तुम्ही बसा नाही मला काम धंदे नाही तुम्हाला नाही. हा नाही म्हटलं आता ऑटोवाला उलटा बोलू लागला पा म्हटलं आता काय काय याच्या 2 गोष्टी आलो पण आता कवा येते कवा नाही कुठे गेला काय गेला तर कसं मामा म्हटलं आता हा घ्या म्हटलं ऐका त्या ऑटोवाल्याचे बोलणे का. हा नाही भाऊ म्हटलं फोन लावून सांगून द्या त्याला म्हणा 1-2 झोपा घेऊन ये म्हणा मस्त. हा मस्त झोपा झाप करून मस्त ये म्हणा इथं आतापर्यंत दिवस डुबतेस. हा तसं तुम्हाला काम नाही मला काम नाही आहे. मला कोणते काम आहे तुम्हाला तरी काम असून काही ना काही नाही. हा काही बोलवू नको लवकर लवकर नका बोला मस्त आरामशीर बोला 2-3 झोपा घेऊन. बापा भाऊ म्हटलं असे कोण बोलू लागले हो तुम्ही. हा म्हटलं उलटे बोलू लागले का उलटे बोलून राहिले का तुम्ही. म्हटलं कार सपा बोला ना. हा 2-3 शिवाय देऊन द्या बाबा. आता का आमच्या हातचा आहे आता फोन लावला आणि त्याला येऊन राहिला असं रस्त्यानं असं तुम्ही तर बाबा घोड्यावर आल्यासारखंच करू लागले. हा म्हटलं देतो ना तुमचे पैसे तुम्हाला तर म्हणून राहिला 50 घ्या. हा पिक्चर पाहिले सांगता म्हटलं 30 रुपये तिकीटून काटून देईन. 30 नाही लेकाल 40 काटून घेईन अजून काही म्हटलं डबल न देऊन देईन 30च्या 60 पैसे देऊन देईन तुम्हाला अजून काय पाहिजे. तुम्ही बाबा घ्यायला खाली नाही तुम्हाला म्हणता आताच पैसे पाहिजे. मग काय तुम्ही बाबा तुम्ही ऐकायला खाली नाही आमचं वालं मग काय करा मग जरा असं थांबाच लागेल ना त्याची वाट पाहाच लागणार कधी येईन कधी नाही बिचारा तो. हो मला काम धंदेच कोणत्या थांब तुम्ही इथे त्याची वाट पास कधी येते कधी नाही नसला दिमाग खराब करायला म्हटलं मला तिकडे टिरपा मारायला जात आहे ना मला का पोट नाही आहे का दिवसभर का काय इथंच काढू का मी पूर्ण टाईम. हा तिकडे मग टिरपा मारायचा आहे का काही. हा येऊन राहिला करून राहिले. अरे हो भाऊ म्हटलं एवढं गरम नका व्हा बाबा काय देऊन राहिले तुमच्या पैसे का पळून नाही चाललो. असे बोंबलून राहिले असे गरम राहिले जसे का 1.5-2 लाख रुपये आहे मावर. हा ऐकायला खाली नाही येऊन राहिले म्हटलं थांबा ना येऊन राहिला ना. हो तो तर येऊनच राहिला मग अंडापासून येऊनच राहिला. आता मुंबईहून येऊन राहिला का दिल्ली येऊन राहिला काय माहित बाबा त्याला बसा भेटला की नाही भेटला तर आपण वाट पावच जसे आपल्याला रिकाम टेकडे काम धंदेच नाही. म्हटलं लवकर बोलावा ना त्याले. हा म्हटलं तुम्ही का मग इथं पैसे देऊन राहिला का डबल मला मग डबल माझे पैसे वाढली तर 4 उभा राहता तर मग पैसे सोबत नाही आणतात तर तुम्हाला ऑटोत बसताना मग पैशासाठी थांबून ठेवता. आम्ही काय रिकामे आहे का. हा ती एका टिप्स पैसे कशासाठी बसा 10 घंटे. हा म्हटलं रिकामे आहे का आम्ही इथं. बरं भावा तुमच्या 2 गोष्टी ऐकून घ्यास लागा ना आम्हाला. बरं म्हटलं दादा 2 मिनिट थांबा मी फोन लावतो बाद स्पीडनं बोला तेले गरम नका देऊन राहिले तुमचे पैसे काका पळून नाही चाललो आणि काका लय मोठे पैसे नाही तुमच्याला 1.5-2 लाख रुपये पाहिले 30 रुपयाची गोष्ट थांबा 1 मिनिट फोन लावतो कुठे विचारतो.
म्हणून नाही का मामा पहिले चॅटवाल्याला विचारून घ्या लागते किती होते काय होते आपल्या खिशामध्ये जेवढे पैसे आहे तेवढे बोली करून घ्या लागते मगच तवाच या लागते. तुम्ही होय ना काय पाहून घ्या आलं पण घ्या जिथं असं आहे तसं आहे पैसे कमी पडले बोला मग त्याच्या पैसे येणार करून असं काय म्हटलं तुम्ही आला नाही तो आलू पण घ्या कुठं गेला आणि कुठं नाही इथं कधी येतं करण्याचा आठवाला खोलून राहिला इथं त्या म्हटलं आहे का बोलण्याचं नाही का काय म्हणतं. नाही तर काय मायाबीन होट आता पुढच्या पासून लक्षात ठेवा लागन बाबा जेवढे माणसापाशी पैसे आहेत तेवढ्याच बोली करून घेत जा लागन. तेवढंच काय आता करत जा लागन. हे काही कोणाच्या भरोश्यावर बसण्यात काही मजा नाही आहे. फालतू याटवाल्याची बोल नाही का लागू राहिले ना आता पुढच्या पासून लक्षात ठेवून मी. तुला ह्या पाहता म्हटलं ढेबर टोल्या कुठं चालला का चालले का आता. अरे जमलं बरं झालं तुम्ही भेटले. म्हटलं 500 चिल्लर पाहिजे होती आपल्याला टाकलो भाऊ. हा पैशाची म्हटलं चिल्लर पाहिजे होती. आपले 2 माणसं आले ना ते काम करायला मामाला बोलावलं बी नाही इथं. त्याच्या पैसे का 30 रुपये कमी पडले तर या टाला ऐकून लागला म्हणते ना मालकाने दिली 500ची नोट. 30 रुपये काही चिल्लर आहे नाही तर म्हटलं आपल्याला चिल्लर पाहिजे होती 500ची आहे का म्हटलं भेटन का. पाहा म्हटलं जमून कुठं तुमच्या पैसे तुमच्या पैसे द्या. का म्हटलं टाकलो भाऊ. अरे अरे म्हटलं जुबार पायरा तुला तो टकला म्हणून राहिला ना माय बी तुराच्या गावामध्ये सगळे जण दादा भाऊ काका हा झुमर नान राजा आवाज देते टकलं कोणी म्हणत नाही. अरे हा पाहिलं म्हटलं या ढेबर बुटे आलू पोंग्या तुराच्या टकला म्हणून राहिला. हो हसा तुम्ही हसा त्याला 2 गोष्टी समजून सांगायला पाहिजे कानाखाली द्यायला पाहिजे. तुम्ही बाहेर हसून राहिले नाही अजून हसा खिंदी आपण म्हणतो आपला भाऊ तुम्हाला कोणी बोलला तर आपण खिचतो त्याला बोलतो पण तुम्ही तो भले म्हणजे टकला टुकला करू राहिला तुम्हाला हसा येऊ राहिला नाही बरोबर हसा तुम्ही हसा तुम्ही. का रे हा म्हटलं काय तू आलं मी तुझ्यासोबत म्हणून राहिलो काय तुला आलू बघा गेलो काय तुम्हाला टकला कसा म्हणून राहिला. हा काय म्हटलं माणूस काय आहे का नाही त्यामध्ये नावावर मला झुमर नागून बोललं बोला जाता बोललं नको बोलू मला काय गरज आहे त्याच्यात बोलायची. मी टकला मुराला मला म्हटलं गावामध्ये एक फोटो टकला नाही मला सगळेजण काका भाऊ दादा म्हटलं झुमर नागून बोलते तुम्हाला टकला म्हणून राहिला. म्हटलं गावात राहता चांगला राह बाबू राहायचं म्हटलं तुला दाखवी असं दाखवशील मला नाही तू काय दाखवशील. काय दाखवशील म्हटलं दाखव ना मला काय दाखवत होता दाखव इथंच आहे मी. आता मला काय नाव आठवलं नाही टकला दिसला म्हणून मी टकला म्हटलं काय शिवा दिला का तुले सांग तू सांग शिवा दिला का. शिवाय दिला काय म्हणजे शिवाय देऊन दे त्यात द्यायचे राहिला आता टकला टुकल्या करू लागला एवढा मोठा माणसाले. काय म्हटलं बोलायची अक्कल आहे का नाही रे तुले. काय काय ते नाव ते काय आलू पोंग्या आपण आम्हाला ते नाव सुद्धा नाही वाटत आम्ही म्हणून राहिला आम्ही जाऊ दे बा चिडन बरं नाही वाटत तू टकला म्हणून राहिला. म्हटलं सोबत नाही तुले चांगल्याने बोलशील तर बोलत नाही बोलत नका जाऊ. इथं कोणाला करत आहे माया बिन तुमच्यासोबत बोलायची पण आता माया काय टकलाय आता काय करत टिकली गुटी जाईन गुटी. म्हटलं बरं ठीक आहे बा म्हटलं चूक झाली काही म्हटलं बोलल्यामध्ये माझी चुकी झाली असं तर म्हटलं माफ करा चुकलं मी बोलल्यामध्ये. आता म्हटलं माया फक्त एवढं काम करा 500ची नोट आहे त्याची म्हटलं बोल चिल्लर द्या बाकी काही नाही. म्हटलं झिमर भाऊ तुमचं नाव झिमर भाऊच आहे ना. म्हटलं चुकीनं मी तुम्हाला टकलो भाऊ म्हटलं तर आता म्हटलं मला माफ करा तू गलती झाली माहिकून तर मला 500 चिल्लर द्या म्हटलं आता कुठून तरी. इथं नाही पाहिजे चिल्लर बिल्लर हो तिकडं रामच्या नाही आहे. अरे नाही हो झिमर भाऊ असं नका करा बा म्हटलं गलती झाली ना माझ्याकडून याच्यानंतर नाही म्हणत ना तुम्हाला टकलून पकडू. तुमचं नाव घेऊन बोलाविनाचं नाव माहीत पडलं ना मला तुमचं नाव झिमर आहे म्हणून आता नाही म्हणत मी. म्हटलं यावेळेला माफ करून द्या मला आता याच्यानंतर नाही म्हणत तुम्हाला. फक्त आपली 500च्या म्हटलं नोटी चिल्लर पा कुठं भेटन तर 30 रुपये त्या ऑटोवाल्याला द्यायचे आहे मला. हो हट आमच्या पैसे नाही हो तिकडं चालला मोठा चिल्लरवाला आमच्या पैसे नाही म्हटलं आमच्या पैसे आई नाही आम्ही कुठून पाहता येणार काही नाही. चल झुमर चल लवकर इथून. बरं ठीक आहे ना टकल तोंड तू काय टपाल भेटशील नाही का रे मग सपाट्यामध्ये दाखवतो ना मग तुले चिल्लरचं म्हटलं चाल वय म्हणते ते त्यालाही दाखवतो काय शिवला का फिवला व्हायचं ते थांबार लोक तुम्ही थांबा दाखवतो ना तुम्हाला. म्हटलं आलू पोंग्या म्हणते ना मला असा धार मानतो का मी दाखवतो तुम्हाला घन चक्कर. हो आता तू फक्त मला पैसे देते की नाही सांग तू मला देते की नाही पैसे. किती वेळची मी तर वाट पाहू लागलो. आता येईन मग येईन तुझ्या कोणता माणूस आहे ना काय होतं येऊनच राहिला तू किती डावचा आम्ही कधी येणार कधी नाही तर म्हटलं मला ट्रिप आहे ना तू सांगता का नाही सांगत पैसे देता का नाही देत मला सांग तू फक्त. अरे एखादा मला काय कलर पकडू लागले का आमच्या मामाची म्हटलं धक्का तुम्हाला काय दाखवतो रे दाखवून दिलं तुम्हाला काय दाखवतो म्हटलं मगांपासून ऐकूनच राहील तुमच्या आता इथे माणूस मग येते पैशाची झुलं करून राहिले इथे येऊन तर गेले इथं पैशाची मला झुलून राहिले म्हटलं धक्का तुला काय करतो तुझं सांग बरं काय करतो तुम्हाला. भाऊ शांत म्हटलं शांत व्हा. पहिले म्हटलं आंधी मी कलर सोडा काय कलर चालले काय करता म्हणून म्हटलं 30 रुपयाची गोष्ट देऊ लागलो ना कलर बघू लागले डायरेक्ट. म्हटलं काय वय देऊन राहिलो ना तुमचे पैसे पळून ना चालू ना. कधी देता कधी ते तर सांगा मगांपासून म्हणून राहिले माणूस येऊन राहिला देतो अरे कधी देता मला काय काम धंदे नाही का नसलं माझं डोकं खराब करून राहिले मगांपासून ऐकूनच राहिलो मी का बा आता येण मग येईन माणूस आता पैसे देणे मग देन मला दादा तिकडं तुम्ही ऐकू लागल्या तुम्हाला चांगलं समजून राहिला का नाही मग आता याच्याशिवाय माझी पर्याय नाही उरला. अरे हो पण राजू मी तुम्हाला काय जाणून बुजून म्हटलं पैशाला स्वतःहून राहिलो का सांगा बरं. आता माणसाला फोन लावून राहिलं त्या मा भावाले तो येऊन नाही लागला आता वेळ होऊन राहिला ते आले तर त्याच्यात मी काय करू सांगा बरं. तुम्हालाच म्हटलं बा पिक्चर पाहिले समजा पैसे काढून घेईन तुमच्या काय टिकटी मध्ये तुम्ही त्याच्यातही राजी नाही बा.
अरे लिमिट असते माणसाची ऐकायची अंत किती वेळ ऐकणार आहे तुमचं आलं त्याच्यात काय माही घालते का पहिला समजा तुम्हाला आपले पैसे आपण सोबत घेऊन या म्हणून हा त्याच्या भरोशावर पाहून राहिले कोण आहे काय व्हायचं आम्ही त्याला समजत नाही एवढा फोन लावून राहिले पण याचा पत्ता नाही तो कोणता माणूस जायचा मला पण त्याचा काही करायचं नाही तुम्ही माझ्या ऑटोत आले ना माझे पैसे द्या आता द्या मला डोक्याच्या वरून पाणी चालला आता हो देतो ना भाऊ देतो म्हटलं पहिला आधी मी कलर सोडा म्हटलं हो काय कॉलर सोडा काय सोडू कॉलर म्हटलं माझ्या पैसे काढा पहिले इथून 80 रुपये हो अरे मामा आलो रे मी आलो म्हटलं आलो तो आला माझा भाऊ आला तर सोड म्हटलं कॅलर सोड आता माली माझ्या भीन मंगनपासून कॅलर पकडू लागला सोडून नाही राहिला सोड म्हटलं कॅलर सोडायचं हे दे पैसे मारले म्हटलं आलू पण घ्यायचे टोनार फेकून मारले पैसे 30 रुपये 30 रुपयासाठी कॉलर पकडू लागला माईवाली अरे हो ऑटो आले खाऊ ना म्हटलं खाऊन मामाची कॉलर पकडू लागले तुम्ही हा म्हटलं काय झालं तू काय करतो मला हा म्हटलं काय करतो तू काऊन पकडून राहिलो काय पकडून राहिलो तुला काय करावं लागते रे हा मला तुला काय करावं लागते हा मग अंडापासून आले यायला ऑटोने आणलं पैसे मला झुला करून राहिले हा थोडा तुम्ही ऐकूनच राहिलं मी काय रिकाम टेकडा आहे का हा रिकाम टेकडा आहे का मला काम धंदे नाही आहे का मला पोट नाही आहे मी इथं थांबून राहिल्या पैशासाठी झुला करून तापासून हा किती वेळ सण करणार आहे माणूस किती वेळ करणार आहे बाबा मग एखादा माना का कॉलर आणि फॉलर पकडा लागते का तुझं मारून नाही दादा मग पैसे नाही दिले म्हणून येऊन राहिलो तर ना मी देऊन राहिलो ते पैसे एका पैशाचे नोटे बाय बाकीचे पैसे आपण कॉलर पकडून राहिला मामा भावाचे एका म्हटलं ते पैसे दे रे बा आलू घेते या माणसाला 30 रुपये कसा करू राहिला तो 30 रुपयासाठी काय बा काही समजा लिहून राहिला कॉलर पकडू का मारू काय म्हटलं आलू पंगा अशी लोक आहे तुरी राजा मार वेळ लावून राहिला इकडे मार गरम होऊन राहिला मंगांपासून नाही तर का ज्याला कोण्या दोन ठेवून असा कसा घरामध्ये त्यावर सांगितला कोण्या मला फोन लावून चांगला तिकडून दंडू आणला दाखवला लेखाला घनचक्कर कसं काय असते हा काय दाखवलं असते तुम्ही मला म्हटलं गावात आहे लक्षात ठेवता जाऊ नाही देणार हातपाय जोडले बघत चालते इकडे पैसे देऊन राहिलो म्हटलं हे काय पैशाची माझ्या बाकीचे पैसे वापस दे 470 रुपये 30 रुपये काटून बरं त्यानं घेतलं आता 500 चिल्लर तर आहे नाही माझ्याजवळ आता 500 घेऊन घेतो आणि 300 हातात देऊन देतो यायच्या लवकर देऊन सडकून जातो तसं यायला टाइम वाया घातला यायनं असा जाऊ द्यायला कधी यायला आता दे इकडे दे 500 इकडे देतो ऑफिस आणि म्हटलं तुमचा कोणता भय त्याला समजून द्यायचा याच्यानंतर म्हणा कोणत्या ऑटोला ऑटो मध्ये बसायचं असेल तर पैसे खिशात ठेवायचे म्हणा इथं फालतू घुमत नाही बसायचं काय पुन्हा दिवा खराब करते का पैसे चालला आता मी याच्यानंतर भेटतो नका मला टोने नका दाखवता तुमचा आला अरे मामा त्याला आवाज दिला खाली ऑटोवाला त्याला 300 दिलेला का 200 काटले 30 रुपये जागे म्हटलं पाहिजे त्याने किती पैसे काटले रे आवाज दिला खाले अबे ऑटोवाले अबे पैसे कमी देऊन राहिला खाले का मग आम्ही 200 रुपये कमी अबे 30 रुपये घेणार तुले अबे ऑटो महावीन पाय असं होते का मामबावा म्हणून म्हणतो का पैसे म्हटलं खिशात पैसे आणत जाय तू हो काय राहिले आता पाय ना 200 झाकी दिली ना त्यानं मग 200 झाकी दिली वीर एखादा ऑटोवाला मोठा चालक निघाला त्याच्या पाय द्याच नव्हती लागत मी ना द्याच नव्हती लागत फालतू मी ना फालतू त्याच्या हातात नोट दिली मी पाय तरी चिल्लर पाहिली पण चिल्लर भेटली नाही म्हटलं आहे पाय ऑटोवाल्या पाहिजे लेका घेऊन घेतले आणि कमी दिले हे महावीर हे सगळं हे तू याच्यानं झालं म्हटलं मामा हो हे पाहिजे म्हटलं तर याच्यातूनच काढतो मी तुला गेलं तिकडं काय व्हायचं हो काट तू माझ्यातूनच काढ तू का लोकांच्यातून काढता माझ्यातूनच काढतो माझ्या भिंग काढायच्या असून ते असो आता मीनं म्हटलं काय तेले का बा 200 काट म्हणून तू 300 वापिस दे मीनं म्हटलं दिले ते नाही स्वतःना त्याचा कारनामा केला तुम राजा त्याच्या हातात डायरेक्ट 500 नोट देऊन दिली मीनं म्हटलं तुला 500 दे 30 रुपयानं म्हटलं चिल्लर खाली त्याच्या 500 दिली चिल्लर होती का चालला मोठा सांगून राहिला तर किती चिल्लरसाठी घुमलं वा चिल्लर नव्हती चालला बरं झाला जाऊ दे आता चाललं गेलं पार पडलं येतं पैसे ना काही नाही सांग चालला मजके पैसे घेऊन चला आता